मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. ते घेतील की नाही ती गोष्ट वेगळी. पोलिसांनी ठरवलं की फक्त नाव ठेवायचं बॅचवर आणि आडनाव ठेवायचं. का दिसतं ना की एकाच जातीचे आहेत. असं का होतंय? तुम्ही बदला ना, ट्रान्सफर करा. 3 वर्षांनी ट्रान्सफरचा नियम आहे. असं कसं एकाच जातीचे लोक एकाकडे जमलेत? नेते किंवा काही आमदार खासदार असे आहेत की ज्यांच्या विरोधात क्रिमिनल केसेस आज सापडतात. बरोबर. मग आपण या लोकांना सुरुवातीलाच उभं राहून न देणे हीच सुरुवात राहील का? पूर्वी सुद्धा राजकीय पक्षातील लोक हे गुन्हेगारांचा वापर करून घ्यायचे, त्यांची मदत घेऊन जिंकायचा प्रयत्न करायचे. मधल्या काळामध्ये हे गुन्हेगार एवढे श्रीमंत झाले आणि एवढे प्रगतीपर झाले एक प्रकारे, की त्यांना असं वाटायला लागलं की आपण राजकारण्यांना मोठं करण्यापेक्षा आपणच राजकारणी का बनू नये. आमदार जे आहेत त्यांच्या विरोधात आज क्रिमिनल केसेस आहेत, तर अशा आमदार आणि खासदारांना आपण निवडून देत आहोत, तर ही लोकांची चूक आहे का ही लोकशाहीची चूक आहे? ही आपल्या पूर्ण व्यवस्थेची चूक आहे असं म्हणता येईल, की जर हे लोकांवर कन्व्हिक्शन सिद्ध झालं असतं, आरोप सिद्ध झाला असता आणि जर हे जेलमध्येच असते आज, तर मग निवडणुकीला उभेच राहू शकले नसते आणि त्यांना मतदान करायचा प्रसंगच आला नसता. की सामान्य माणसाचं जीवन आता अस्थिर झालं आहे. त्याच्यामुळे दहशत निर्माण झालेली आहे. कधी कोणाचा खून होईल काय होईल काय सांगता येत नाही अशी वेळ आणलेली आहे. मग यावर आता जनतेने संघटित होऊन लढा देण्याची गरज आलेली आहे. पुरेशा प्रमाणामध्ये ते संघटना निर्माण होणं, त्या लढवय्ये असणे आणि त्यांनी कायद्याचं पालन करून घेणं सरकारकडनं. की सरकारकडनं कायद्याचं पालन करून घेण्याची वेळ हीच वाईट आहे गोष्ट, पण तीच वेळ आलेली आहे असं म्हणता येईल.